स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका. नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ आपण न्यूज डंकावर घेऊन आलेलो आहोत. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम 2022च्या या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि कोरोना विरहित जाऊ यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा. आज आपण 1 जानेवारी व्हिडिओ करत आहोत. या व्हिडिओचा एक खास कारण आहे, त्याच्या मागे एक खास उद्देश आहे. तो व्हिडिओ आपण करतोय भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद. आपल्याला माहिती आहे 2018 साली महाराष्ट्रात भीमा कोरेगावचा विजयस्तंभ, त्याची उसळलेली दंगल, त्याच्या आधी झालेली एल्गार परिषद आणि मग त्यातून उभं राहिलेलं अर्बन नक्षल हे जे प्रकरण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण त्याविषयी वाचलाय, ऐकलाय. त्याबद्दल तपास सुरू आहे, न्यायालयात खटला सुरू आहे आणि याच सगळ्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर आज या चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नामवंत पाहुणे. आपल्या सोबत आहेत सौरभ विरकर हे इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि स्पेसिफिकली जो विजयस्तंभाचा इतिहास आहे भीमा कोरेगावच्या त्याबद्दल त्यांचा व्यवस्थित गाढा अभ्यास आहे. आता एक नवीन या विषयातलं पुस्तक येत आहे, त्याच्यात त्यांनी एक महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. सोबत आपल्या दुसरे मान्यवर आहेत प्रकाशजी गाडे. प्रकाश गाडे हे दलित प्रश्नाचे अभ्यासक आहेत, एक स्वतः उत्तम लेखक आहेत. अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचं नियमित लिखाण सुरू असतं, त्यांचे स्तंभ प्रसिद्ध होत असतात. तिसरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत तुषार दामगुडे. तुषार दामगुडे हे स्वतः या प्रकरणातले एक तक्रारदार आहेत आणि तुषारजींकडे आपण या सगळ्या दृष्टीने जाणार आहोत की या विषयात त्यांना नेमकी तक्रार का करावीशी वाटली आणि पुढे त्याचं काय झालं. आणि आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट प्रदीप गावडे. प्रदीप गावडे हे अर्बन नक्षल भीमा कोरेगावचा जो आता खटला सुरू आहे त्यात एक वकील या नात्याने सहभागी आहे. तर आपल्या चर्चेला मी सुरुवात करतो फार विलंब न करता. एकच फक्त आपल्या सर्व मान्यवरांना सांगतो की आपली ही झूम मीटिंग होतीये, तर एक आपला वक्ता बोलत असताना आपण बाकीच्यांनी आपले माईक म्यूट ठेवूया. तर मी सुरुवात करतो सौरभजी तुमच्यापासून. सौरभ विरकर, तुम्ही कसं म्हणाल सौरभजी, तुम्ही या विषयाचे अभ्यासक आहात आणि विजयस्तंभाचा इतिहास याच्यावर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलाय, तर याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? म्हणजे विषयाच्या पार्श्वभूमी जर का याची स्पष्ट झाली तर ते अधिक चांगलं ठरेल पुढच्या चर्चेत. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय ना माझा? येतोय. हा. ते एकतर या संदर्भातली जी परिभाषा आहे ती आपण जाणून घेणं महत्वाचं आहे. जनरली भीमा कोरेगाव असा त्याचा उल्लेख केला जातो. त्याचा करेक्ट उल्लेख म्हणजे गावकऱ्यांना तिथल्याही जे म्हटलं जातं ते जे म्हणतात त्यानुसार कोरेगाव भीमा हा उल्लेख आहे त्याचा. आणि विजयस्तंभ जेव्हा म्हणतो तेव्हा इंग्रजांनी त्याला शब्द दिलेला आहे तो जयस्तंभ आहे, त्यामुळे तोही आपण त्या संदर्भात जयस्तंभ असाच वापरू. आता या लढाईच्या संदर्भात मी थोडक्यात सांगतो की काय लढाई झाली ती आणि त्याचं कसं नॅरेटिव्ह पुढे चेंज गेलं ते चर्चेच्या ओघात येईलच. तर पेशव्यांकडनं म्हणजे बेसिकली पेशवे हे कधी सार्वभौम राजे किंवा अभिषिक्त राजे असे कधीही नव्हते. छत्रपतींचंच राज्य होतं इथं मराठा साम्राज्यात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केल्यानंतर 1674 पासून ते 1818 असा जो काही हा मराठा साम्राज्याचा काळ आहे त्याला या ह्याच्यात सगळ्या छत्रपती हेच अभिषिक्त राजे होते आणि पेशवे म्हणजे मुख्य प्रधान असं ते पद होतं जे महाराजांच्या काळापासून होतं. शाहू महाराजांनी पुढे ते मग बाळाजी विश्वनाथ यांच्याकडनं ते वारसा हक्काने आज घरात ठेवलं. मग पहिले बाजीराव, थोरले माधवराव, नारायणराव पेशवे, रघुनाथराव पेशवे, सवाई माधवराव आणि दुसरे बाजीराव पेशवे अशी ती आहे. तर साधारण 18व्या शतकाच्या शेवटच्या काळामध्ये इंग्रजांचा इथे चांगला जम बसला होता आणि त्यातनं मराठा साम्राज्याचा विस्तारही मोठा होता. जर त्यांना इथे राज्य करायचं असेल आपल्या देशावर तर ते स्वाभाविक होतं की मराठा साम्राज्याकडनं ते कंट्रोल त्यांच्याकडे यावं. तर त्या अनुषंगाने जी काही 3 युद्ध झाली, इंग्रज मराठा 3 युद्ध झाली, त्यातलं पहिलं युद्ध 1782 साली झालं, संपलं म्हणजे 1775 ते 1782. दुसरं झालं 1803 ते 1805 आणि तिसरं युद्ध झालं ते 1817 1818 असं. तर तिसऱ्या इंग्रज युद्धातला एक छोटीशी लढाई आहे ही आणि त्याचा फारसा म्हणजे त्याचा रेफरन्स आहे, पण ऍक्च्युअल जी साम्राज्यावर कंट्रोल मिळवण्यासाठीची जी लढाई झाली ती नंतर झालेली. म्हणजे 1 जानेवारी 1818 नंतर जवळजवळ 6 महिन्यांनी इंग्रजांनी संपूर्ण राज्य
वर कंट्रोल मिळवला आणि मराठेशाही किंवा आपण शिवशाही असं म्हणू ती अस्ताला गेली. आता ह्याच्यात एक असा शब्द, एक गोष्ट अशी आहे की पेशवाई हा शब्द समकालीन संदर्भामध्ये कुठेच नाही. अगदी शेवटच्या काळामध्ये सुद्धा जे काही पत्र आहेत पेशव्यांनी एकमेकांच्या अंतर्गत पत्र आहेत त्याच्यात सुद्धा शिवशाही असाच उल्लेख येतो. त्यामुळे पेशवाई हा शब्द नवीन नंतर नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी अशाने तो शब्द पुढे आला. सो या सगळ्या काळाला आपण पहिल्यापासून शिवशाही किंवा मराठेशाही, मराठ्यांचं राज्य असंच आपण आतापर्यंत संबोधत आलो होतो आणि तीच त्याची करेक्ट परिभाषा आहे. मुद्दा असा आहे की दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना 1802च्या वसईच्या तहानंतर खूप जाचकाटी त्यांच्यावर लादण्यात आला आणि त्यांचं एकूण जे काही काम करण्याची पद्धत होती त्याच्यावर खूप नियंत्रण बसवण्यात आलं इंग्रजांकडनं आणि त्यावेळेच्या तत्कालीन राजकारणामुळे त्यांना तो तह मान्य करावा लागला. यानंतर पुढच्या जवळजवळ 8-10 वर्षांमध्ये त्यांनी बऱ्याच खटाटोपी केल्या, बऱ्याच राजकारण केली. त्याच्यानंतर 1811 मध्ये पंढरपूरचा तह झाला. या ह्याच्यात सगळ्यात बेसिक गोष्ट अशी आहे की पेशव्यांचे आणि आपल्या इतर मराठा सरदारांमध्ये अंतर्गत वाद खूप होते. याचाच फायदा इंग्रजांनी वेळोवेळी घेतलेला आहे आणि ते या इथल्या राजकारणात घुसलेले आहेत. तर 1811च्या पंढरपूरच्या तहानंतर पेशव्यांवर परत नवीन अटी लादण्यात आल्या आणि त्यांचं संपूर्ण शक्तीचं खच्चीकरण करणं अशा यांनी साधारण काम पुढे सुरू झालं. याच्यात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन जो पुण्याचा रेसिडेंट वकील होता याचा महत्वाचा रोल होता. त्याच्यानंतर 1817 जून पर्यंत हे सतत म्हणजे त्यांची राजकारण चालूच होती. आता मी फार विस्तृत सांगत बसत नाही, महत्वाचा मुद्दा जेवढा आहे तेवढा सांगतो या अनुषंगाने. तर पेशव्यांनी आपलं जे त्यांचं असं एक मूळ स्थान जे पुणे होतं ते मे 1817 मध्ये त्यांच्या हातनं गेलं. म्हणजे शनिवारवाड्यावर रितसर युनियन जॅक लागला जून 1817 मध्ये आणि त्याच्यानंतर ते कंटिन्युअस ट्रॅव्हल असेल ते त्यांच्या मागावर जे कोण इंग्रज अधिकारी होते त्यांना हुलकावण्यात येत गनिमी कावा करत ते महाराष्ट्रात भरपूर त्या ह्याच्यात फिरून झालेलं आहे त्यांचं. या पर्टिक्युलर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अशी गोष्ट झाली होती की एवढ्या सगळ्या तहांमधनं सुद्धा आपलं राजकारण, आपली आर्थिक ताकद आणि आपले संपूर्ण कॉन्टॅक्ट त्यांनी पूर्ण हे लावून 29-28 हजाराची फौज उभी केली होती आणि त्याचं दसऱ्याला म्हणजे दसरा जो झाला 1817चा त्याला त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. आणि आता ह्याच्यानंतर एवढं शक्ती प्रदर्शन केल्यानंतर तिसरं इंग्रज मराठा युद्ध होणं अटळ होतं. म्हणजे ते सगळ्यांनाच माहिती होतं. त्यानुसार एल्फिन्स्टननी सुद्धा पुण्यात आणि वेगवेगळ्या छावण्यांमधनं त्यांचं जे काही हे आहे सैन्य आहे ते जमवून ठेवलं होतं. या पर्टिक्युलर वेळेला त्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरच्या दिवशी पेशव्यांचं सैन्य आणि स्वतः छत्रपती पेशवे त्यांच्याबरोबर होते. हे फुल शहर, त्याचं नाव त्यावेळेचं फुल शहर, आत्ताचं फुलगाव, या ठिकाणी त्यांची वस्ती होती. आणि त्यांनी याच्या आधी अफवा अशी उठवली होती की ते कोकणच्या दिशेने जाणार आहेत. वेळेस त्यांचा ओरिजिनल प्लॅन असा होता की या सगळ्या ह्याच्यानुसार पुण्यावर कब्जा मिळवायचा आणि आपलं स्थान जे आपलं सीट आहे ती परत मिळवायची पेशव्यांची बेसिकली. तर यांनी त्या अफवेमुळे कर्नल बरला कल्पनाच नव्हती की एवढं मोठं सैन्य जवळजवळ 40 किलोमीटरवर पुण्यापासून आलेलं आहे. आणि ही जेव्हा बातमी त्याला कळली तेव्हा त्यांनी जवळची सगळ्यात जी कॅम्प होता इंग्रजांचा ती शिरूरची छावणी होती तिथे तातडीच्या मदतीसाठी त्यांनी संदेश पाठवला. आणि त्याला कल्पना नव्हती की एक्झॅक्टली किती सैन्य आहे किंवा काय काय त्यांचा पसारा किती आहे तो. आणि शिरूरवरनं जो तिथला जो कॅप्टन होता कॅप्टन स्टॉन्टन त्याच्याकडची जी काय 750 ते 850 त्याच्यावर जरा डिस्प्यूट आहे की नक्की किती संख्या होती कारण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या संख्या लिहून ठेवल्या. तर अशा संख्येचं सैन्य घेऊन तो शिरूरवरनं पुण्याकडे येत असताना भीमा नदीच्या काठी त्याला जिथं पेशव्यांची छावणी होती तिथे पेशव्यांचं सैन्य दिसलं. आणि मग त्यांच्या त्या 1 जानेवारीला त्याला बेसिकली पुण्याकडे यायचं होतं पण हे दिसल्यामुळे आणि त्यांना प्रतिकार करावा लागणार किंवा त्यांना विरोध करून किंवा त्यांना तोंड देऊन पुढे जावं लागणार म्हणून ती बेसिकली ही भीमा कोरेगावची लढाई ही अचानक घडलेली लढाई आहे. म्हणजे कॅप्टन स्टॉन्टनलाही कल्पना नव्हती की असं आपल्याला वाटेत येणार आहे आणि मराठा सैन्यालाही कल्पना नव्हती की आपण हे शिरूरकडनं असं सैन्य येतंय. त्यातलं सुद्धा 28,000 जे सैन्य होतं ते फुलगावपासून अगदी पुण्यापर्यंत असं म्हणजे 28,000 मोठी संख्या आहे. वेगवेगळ्या ठिकाणी छावण्या पडल्या होत्या. त्याच्यात एक डिस्क्रिप्शन असं म्हटलं की पुण्याच्या रस्त्यावर अगदी मध्यभागापर्यंत या मराठ्यांच्या छावण्या होत्या. तर तिथं जी त्या कोरेगावात जी लढाई झाली तिथे 1 जानेवारी पूर्ण दिवसभर झाली
आणि साधारण पेशव्यांच्या म्हणजे मराठ्यांच्या सैन्यातलं 3,000 सैन्य या संख्येची लढलं. 28,000 पूर्ण लढलेलं नाही, 3,000च सैन्य लढलं. तेही अरबी सैनिक होते, जे मर्सिनरीज होते किंवा जे भाडे तत्वावर पेशव्यांकडे काम करत होते त्या पर्टिक्युलर काळात. तर अशी ती लढाई झालेली आहे. याच्यात महत्वाचं म्हणजे ही अनिर्णायक लढाई होती, कारण दोन्हीकडचे उद्देश बघितले तर इंग्रजांना म्हणजे कॅप्टन स्टॉन्टनला बेसिकली त्याची जी काही संख्या होती ती पुण्याकडे घेऊन यायची होती, ती त्याला घेऊन येता आली नाही. कारण त्याला या लढाईनंतर 2 जानेवारीला संध्याकाळी शिरूरकडे परत रिट्रीट करावं लागलं. सो त्याचा उद्देश जो होता तो काही सफल झालेला नाही. आणि पेशव्यांचा उद्देश या संदर्भात काहीच नव्हता. फक्त त्यांना असं होतं की आता जर समोर आलेलेच आहेत आणि छत्रपती बरोबर आहेत, तर त्यांची संरक्षण करून ते जे काय ते थोपवून धरणे किंवा परतवून लावणे. सो त्या ह्यानी पण काही झालं विशेष किंवा मराठ्यांकडनं फार मोठं काही काम झालं असं काही नाहीये, कारण त्यांनी प्रतिकार दिवसभर छान केला. पण सगळं सैन्य मारलं किंवा कॅप्टन स्टॉन्टनला पकडलं किंवा कॅप्टन स्टॉन्टनला ताब्यात घेतलं आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढे राजकारण केलं असं काही झालेलं नाही. बेसिकली त्यांच्यासाठी एवढी मोठी गोष्टच नव्हती. हे पर्टिक्युलर झालेली लढाई ही बाजीराव पेशव्यांनी, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी आणि छत्रपतींनी समोरच्या एका टेकडीवरनं स्वतः बघितली. संध्याकाळी त्यांनी असे डिसिजन घेतला की ह्याच्यात काही फार अर्थ नाही लढत बसण्यात, कारण त्यांना पुण्याकडे येणं जास्त महत्वाचं होतं आणि समजा पुण्याकडे जाता येत नसेल तर छत्रपतींची सुरक्षा महत्वाची होती. सो अशा रीतीने हे साधारण एक, मी अगदी खूप फास्ट सांगितलं, याच्यात खूप महत्वाचे संदर्भ आहेत, ते आता सगळे सांगत बसलेलं नाही मी. मुद्दा असा आहे की ह्याच्यात कुठलाही सैनिक किंवा प्रिसाइजली कुठल्याही तथाकथित दलित जातीतला सैनिक किंवा ग्रुप इंग्रजांकडे जाऊन असं कुठेही म्हणल्याचे संदर्भ नाहीत की तुम्ही आम्हाला या ह्याच्यात मदत करा या जाती अंताच्या लढाईसाठी आणि आम्ही तुम्हाला पेशव्यांच्या अगेन्स्ट मदत करतो, असं कुठलाही संदर्भ नाही. इंग्रजांनी कुठल्याही त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये या संदर्भात असं काहीही लिहून ठेवलेलं नाही. याचा रेफरन्स पुढे 1 जानेवारी 1927 रोजी जेव्हा बाबासाहेबांनी जयस्तंभाला भेट दिली त्या अनुषंगाने तो रेफरन्स पुढे जोडला गेलेला आहे. त्याचा संदर्भ असा आहे, त्याच्या आधी मी फक्त सांगतो की 1822ला जयस्तंभ बांधून पूर्ण झाला आणि इंग्रजांनी त्याच्यानंतर फक्त त्यांच्या साईडने एवढंच प्रोपोगेट केलंय की ही लढाई आम्ही जिंकलेलो आहोत आणि ती लढाई जिंकलो आहोत या अनुषंगाने त्यांनी तो जयस्तंभ असं उभारला. त्याच्या स्तंभावरची मराठी पाटी आहे, त्याच्यात रितसर जयस्तंभ असं त्यांनी मराठी हा शब्द वापरलेला आहे. मुद्दा असा आहे की ते जेते होते, त्यामुळे त्यांना त्यांचं जिंकणं हे प्रोपोगेट करणं त्यांना स्वाभाविक होतं, तेच त्यांनी केलं. आणि पुढे जे काही जिथे जिथे कोरेगावचे रेफरन्स आलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आम्ही जिंकलो असंच म्हटलेलं आहे. प्रत्यक्षात ती लढाई जर एक युद्ध अभ्यास अशा यांनी बघितलं तर ती निर्णायक लढाई आहे. 1822ला एल्फिस्टननी तो जयस्तंभ बांधून पूर्ण केला. हे लष्करी मॉन्युमेंट आहे, म्हणजे जगभरात असे मॉन्युमेंट्स खूप उभे केले जातात. अजूनही महाराष्ट्रातही बरेच असतील, पुण्याच्या आजूबाजूलाही बरेच असतील. त्यात जसं ते बाकीचे लष्करी मॉन्युमेंट आहे तसं एक लष्करी मॉन्युमेंट आहे, एवढा त्याचा संदर्भ आहे. 1857 नंतर इंग्रजांनी मार्शल रेस थेअरी पुढे आणली, ज्यातनं संपूर्ण समाजात बुद्धिजीवी आणि बाकीच्या जमाती किंवा लढाऊ जमाती आणि बाकीच्या जमाती किंवा जाती असं त्यांनी एक साधारण वर्गीकरण केलं. याच्यात परत फोडा आणि राज्य करा हीच त्यांची नीती होती. आणि 1857 मध्ये ज्या उठावामध्ये ज्या ज्या जातींनी ज्या समूहांनी भाग घेतला होता त्यांच्यावर बेसिकली त्यांना आयसोलेट, त्यांना बायफर्केट करून त्यांच्यावर बंदी घालणे असा एक साधारण त्याचा मोटिव्ह होता. या अनुषंगाने त्यांनी नंतर महारांवर पण सैन्यबंदी केली. महारांवर सैन्यबंदी केली. याच्या विरोधात 1892 पासून खूप जणांनी काम केलेलं आहे आणि नंतर बाबासाहेबांनी तो मुद्दा पुढे उचलून धरला. त्याच महारांच्या लष्करबंदी उठवण्यासाठी किंवा सैन्यबंदी उठवण्यासाठी म्हणून 1 जानेवारीला त्यांनी सभा घेतली होती, 1 जानेवारी 1927ला. ती त्यांनी महार बांधवांनी या इंग्रजांच्या बाजूने जे लढले त्याच्यात त्यांनी नक्कीच शौर्य गाजवलं होतं. त्यांची आठवण इंग्रजांना करून द्यायची आहे म्हणून त्यांनी ती जागा निवडली, एवढाच त्याचा रेफरन्स आहे. बाकी जे आपण भाषण वाचलं धनंजय किरांच्या ह्याच्यात पण जर ते वाचलं तर बाकी बाबासाहेब त्याच्यात काही कुठेही जातीच्या अनुषंगाने बोललेलं नाहीत. उलट त्यांनी इंग्रजांनाच खडे बोल सुनावलेत की ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली त्यांचा तुम्ही विश्वासघात करताय. अर्थात हेही आहे की स्पृश्य तथाकथित स्पृश्य जातींमधनं सवर्ण जातींमधनं त्यांच्यावर अन्याय खूप होता. 12 बलुतेदारांसारखं त्यांना काम नव्हतं म्हणून त्यांना सैन्यात तरी घ्या अशा यांनी बाबासाहेब इंग्रजांना बोलले होते. एवढाच त्याचा या सगळ्याचा रेफरन्स आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की यानंतर बाबासाहेबांनी तर त्या भाषणात स्वतः याला विजयस्तंभ, रणस्तंभ, शौर्यस्तंभ असं काही म्हटलेलं नाही.
1 जानेवारी 1927 नंतर महानिर्वाण दिनापर्यंत बाबासाहेब तिथे गेल्याचा कुठलाही उल्लेख नाही. हे जे काही नॅरेटिव्ह सेट केलेले आहे ते सगळे नंतर गेलेले आहेत त्या राजकारणासाठी. पण याचा साधारण व्यापक जो आहे, धावता आढावा जो आहे या लढाईचा आणि या अनुषंगाने जे काही झालंय तो असा आहे. अजून काही बरं सांगण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, पण चर्चेच्या पुढच्या टप्प्यात आपण पुन्हा या विषयावर बोलूच या, माहिती घेऊच या. मला आता प्रकाश गाडे यांच्याकडे जावं लागेल, कारण की प्रकाशजी, आत्ता आपण सगळं जे सौरभजींनी सांगितलं आपल्याला की नेमका त्याचा इतिहास काय होता, लढाई काय झाली, बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला तिकडे गेले त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे काय हेतूने गेले किंवा त्यामागे त्यांची भूमिका काय होती. पण प्रकाशजी, मला आत्ता जो सध्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने आपले दलित बांधव तिथे जात असतात किंवा त्याविषयी एक आदरभाव नक्कीच तो असलाच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण त्या अडून किंवा त्याचा फायदा काही समाजातले घटक जाणीवपूर्वक घ्यायचा प्रयत्न करून समाजात तेढ निर्माण करायचा किंवा फूट पाडण्याचा काही प्रयत्न करतायत का? प्रयत्न करतात म्हणता येणार नाही. प्रयत्न झालेले आहेत आणि काही प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. जे की आपल्या 2018चा जो काही प्रकार झाला त्यामध्ये बऱ्याचशा ह्या काही समाजकंटक आहेत ज्यांना फंडिंग जे आहे विविध मार्गातून देश विदेशातून होतोय आणि एका विचारसरणीचे आहेत. त्यांना दलित बांधवांशी किंवा दलित समाजाशी काही घेणे देणं नाहीये. त्यांचा मुळात जो विरोध आहे ते एकूण जी आता मागच्या काळामध्ये जी सत्ता होती त्या सत्तेच्या विरोधात काहीतरी एक जातीय कांड करून कसं तत्कालीन सत्तेला कसं काही बदनाम करता येईल आणि तत्कालीन सत्ता जी आहे दलित विरोधी आहे हे कसं दाखवता येईल त्यामागचा त्यांचा उद्देश होता. आणि तो उद्देश त्या तत्कालीन सत्ता सरकारने ते हाणून देखील पाडलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्या मागे जी काही पाठीमागे ज्यांनी रसद पुरवली होती ते लोक आज तुरुंगामध्ये आहेत आणि ते काही विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळं हा जो 2018 साली जो काही प्रकार घडला फक्त ते तात्कालीन सरकार विरोधात होता आणि तात्कालीन सरकारला हे सरकार बघा, हे आता मी स्पष्ट सांगतो की भाजपाचं सरकार त्यावेळेस सत्तेमध्ये होतं आणि बघा हे भाजपाचं सरकार कसं दलित विरोधी आहे हे दाखवण्यासाठी हे सगळं काही घडवून आणलं होतं. आणि एकूणच काय देशामध्ये राज्यामध्ये दलित विरुद्ध भाजप किंवा दलित विरुद्ध हिंदू म्हणजे हिंदूमध्ये फूट पाडण्याचा हा एक प्रकार होता. प्रकाशजी, म्हणजे तुम्ही असा आरोप करताय, थेट आरोप करताय की 2018 साली जी घटना घडली तीच मुळात एक सुनियोजित कटाचा भाग होती आणि ती घटना घडली नसून ती घडवली गेली आहे. बरोबर आहे. मी तेच सांगतो ना की ही 1 जानेवारीचं जे काही प्रकरण आहे ते जवळपास त्याची तयारी खूप आधीपासून 5-6 महिने आधीपासून त्याचे पॅम्पलेट्स जे आहेत शहरी भागामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अशा ठिकाणी ते व्हायरल होत चालले होते. पण कसं आहे की एवढी तयारी त्यांनी केली होती, निश्चितच त्यांना एक प्रकारचे एक जे घटनात्मक राज्यामध्ये घटनात्मक वर्ग संघर्ष तयार करून आणि सरकार हे दलित विरोधी आहे हे दाखवण्याचा त्यांचा एक प्रयत्न होता. आणि भीमा कोरेगाव भीमाला जे जाणारे आहेत ते फक्त मी त्यांचा आदर करतो, त्यांचा अनादर कुठेही करत नाहीये, पण त्या लोकांनीही तिथला इतिहास, वास्तविक इतिहास जाणून घेतला पाहिजे. कारण मी बघितलं आहे की मी वाचलंय की ऐतिहासिक संदर्भामध्ये तिथं कुठलीच अशी 2 समूहामध्ये 2 जातीय समूहामध्ये लढाई झालेली नाहीये. हे ऐतिहासिक संदर्भामध्ये कुठेही आढळलेलं नाहीये. त्यामुळे माझीही विनंती आहे आमच्या बांधवांना की त्या लोकांनीही तिथला वास्तविक जो इतिहास आहे तो वाचला पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढे कार्य करत राहिलं पाहिजे. नक्कीच. प्रकाशजी, तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे त्यावरून तुषार दामोदरांकडे मी जातोय. तुषारजी, प्रकाशजींनी आता असा एक थेट आरोप केला, त्यांनी असा दावा केला की 2018 साली जो प्रकार घडला
तो एक सुनियोजित भाग होता आणि तो घडावा म्हणजे 200 वर्ष पूर्ण होणार 1818 नंतर. यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे दलित समाजातील आपले बांधव येणार हे माहीत असताना त्याचाच एक भाग म्हणून एल्गार परिषद तिथे आयोजित करण्यात आली का? आणि तुम्ही त्या संपूर्ण प्रकरणात जी तक्रार केली तर तुम्ही त्यामागे तुमची भूमिका काय होती? तुम्हाला त्याच्यात काय अशी गोष्ट जाणवली की ज्यावरनं तुम्हाला ही तक्रार करावीशी वाटली? याच्यामध्ये आता प्रकाश दादा गाडे यांनी जो मुद्दा मांडलाय कदाचित त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर काही बांधवांना त्याबद्दल राग येऊ शकतो, पण मग मी त्यांना एक अशी विनंती करेल की भीमराव बनसोड यांनी कोरेगाव भीमा संदर्भात वेगवेगळ्या विचारवंत, समाज कार्यकर्ते व लेखकांचं एक लेख असलेलं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांचा देखील एक लेख आहे, ज्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः अशा ओळी लिहिलेल्या आहेत की भीमा कोरेगाव हा एक तमाशा जत्रा असल्याप्रमाणे तिथे गर्दी जमा होते आणि त्याला फुटीरतावाद्यांचा गाराडा पडलेला आहे. तर प्रकाश आंबेडकर हे कोणाला नेमकं फुटीरतावादी म्हणतात आणि त्यांना तसं का म्हणावं असं वाटलं याचा सगळ्यांनीच विचार करावा लागेल. तर याच्यामध्ये दुसरा पैलू येतो की ज्या वर्षी 31 डिसेंबर 2017 जेव्हा एल्गार परिषद पुण्यामध्ये भरवण्यात आली, तर मी त्याही वेळेस तो मुद्दा मांडत होतो की जेणेकरून आंबेडकरी समाजामध्ये वेगवेगळ्या काही कलाकार, उद्योगपती, विचारवंत असे भरपूर लोक आहेत, अगदी महाराष्ट्रात देखील आहेत, देश पातळीवर देखील आहेत, परदेशात देखील आहेत. तर त्यांना तेथे आमंत्रित न करता त्यांच्याकडून समाजाला काही प्रेरणा मिळेल हे न बघता त्या ठिकाणी काही समाजकंटक बोलवायचे, ज्यांना आपण विद्वेष प्रेरणी करण्यासाठी ज्यांना ओळखलं जातं, की ज्याच्यामध्ये उमर खालिद असेल, त्याच्यामध्ये तो गुजरातचा आमदार जिग्नेश मेवानी असेल आणि त्यांच्याशिवाय कबीर कला मंच सारखे ज्यांच्यावरती वेगवेगळी सरकार असताना नक्षलवादाचा आरोप झाला, ज्या आरोपामध्ये ते तुरुंगात होते, ज्या याच्यावरती ते आता काही जामिनावरती बाहेर आहेत, अशी मंडळी तिथे बोलून त्यांना नेमकं काय साध्य करायचं होतं, तर हा आपल्याला विचार करावा लागेल. मग त्यानंतर जेव्हा पुढे काही त्या घटना घडल्या त्यावेळेस आपल्याला त्याची परिणिती कशामध्ये झाली हे लक्षात येतच. कारण 1 जानेवारी 2018 जी काही दंगल झाली त्याच्यामध्ये राहुल फटांगळे नावाचा एक युवक हा शिवाजी महाराजांचं टी शर्ट घातला म्हणून त्याची हत्या झाली. विशाल जाधव नावाचा एक तरुण आहे मराठा समाजातला, त्याच्या कपाळावरील कुंकू पाहून त्याच्या देखील हत्येचा प्रयत्न झाला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. आणि हे मी फक्त कुठलं तरी शाब्दिक छल किंवा हवाई बोलणं बोलत नाहीये, तर पोलिसांच्या FIR मध्ये ते सगळं नोंद आहे. ऍडव्होकेट प्रदीपजी आपल्याला त्याबद्दल नक्कीच माहिती देतील. तर हा द्वेष आपल्या मनामध्ये कोणी पेरला? कारण आजही आंबेडकरी समाज आणि हिंदूवादी समाज हा काही वेगळा आहे असं मी तरी मानत नाही. कारण जो आंबेडकरी असतो तो कधी माओवादी असू शकत नाही आणि जो माओवादी आहे तो कधी आंबेडकरी असू शकत नाहीये. तर हे जे सुधीर ढवळे आणि इतर जे काही आनंद तेलतुंबडे, त्यांचे बंधू मिलिंद तेलतुंबडे, ज्यांचं फंडिंग ज्यांच्या मार्फत हे झालं, तर आपल्याला नुकतंच एक घटना घडलेली दिसेल की मागच्या महिन्यामध्ये जी मी तक्रार केली होती त्याच्यामध्ये मिलिंद तेलतुंबडे नावाचा एक कुख्यात नक्षलवादी फरार आरोपी आहे. तर तो गडचिरोलीच्या जंगलामध्ये इतर 26 जणांबरोबर ठार झाला पोलिसांच्या चकमकीमध्ये आणि त्यांच्याकडे विविध देशविघातक साहित्य तसेच अनेक अवैध हत्यारं AK-47 सारखी ही पोलिसांना आढळून आली आहेत. जर कदाचित त्यावेळेस देखील काही लोकांना असं वाटत असेल की हे काहीतरी कुभांड रचलंय, तर मग हा मिलिंद तेलतुंबडे नेमका 26 नक्षलवाद्यांसहित वॉन्टेड, ज्यांच्यावरती 20-20, 50-50 लाखाची इनामं आहेत, यांच्याबरोबर हा नेमका काय करत होता? आणि त्याची जी पत्नी आहे अँजेला सोनटक्के, ही देखील आज 14 पोलिसांच्या हत्येसाठी जामिनावरच बाहेर आहे. त्याचा भाऊ जो याच केसमधला आरोपी आहे आनंद तेलतुंबडे, याने तर कोरेगाव भीमाच्या एकूणच त्या सगळ्या मांडणीला बाबासाहेब चक्क खोटं बोललेत अशा प्रकारची त्यांनी मांडणी केलेली आहे. तर आपल्याला या सगळ्यावरती विचार करावा लागेल
की हे जे नक्षल समर्थक विचारांचे जे कोणी मंडळी आहेत ते असे युद्धाचे किंवा समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या ज्या काही घटना किंवा काही इव्हेंट्स आहेत त्यांनाच मोठं करण्याचा का प्रयत्न करतायत? कारण समाजामध्ये खूप सारे कार्यक्रम होत असतात आणि कुणी काही त्याच्यामध्ये जाऊन काय अडथळा करतो वगैरे असं काही नाहीये. हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष होतो, पण नेमकं असं काय घडू लागलंय की जेणेकरून समाजामध्ये आज भांडणं पेटतात आणि ते भांडणं पेटवणारे मग नेमकं कोण आहेत? जर ते हे लोक नाहीयेत तर मग जंगलातल्या नक्षलवाद्यांना हत्यारं पुरवतं कोण? त्यांना लॉजिस्टिक इतर हे जे कोणी पुरवणारे आहेत, मग समजा मी म्हणतोय ते खोटे आहेत, बरं तर तुम्ही सांगा आम्हाला. म्हणजे थोडक्यात जी तुषारजी तुमचा असा म्हणणं आहे किंवा तुमचा रोख अशा ठिकाणी आहे असं मला वाटतं की जी काही शहरी नक्षलवादाची किंवा अर्बन नक्षल हा जो शब्दप्रयोग केला जातो थिअरी किंवा पुढे आलेली आहे तर ही खरी आहे आणि त्याच्यात तथ्य आहे. नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कसलंही लिखत नाही. कारण आज आपल्या कित्येक आदिवासी बंधूंची हत्या जवळपास अंदाजे तो आकडा 7,000 आहे आणि पोलीस जवळपास 5,000 इतक्या जवळपास 12 ते 13,000 लोकांची हत्या झाली आहे. ती केली आहे ते नक्षलवाद्यांनी. या नक्षलवाद्यांकडं मोठमोठी चिलकती गाड्या पोलिसांच्या उडवण्या एवढा RDX, IDF, AK-47 सारख्या गन्स, इतर काही दळणवळणाचं साधन, संपर्क साधनं, साहित्य हे नेमकं येतं कुठून? मग जर हे त्यांच्यापर्यंत पोहोचतंय तर 100% त्यांना मदत करणारे लोक इतर ठिकाणी बसलेले आहेत. मग जर ते हे नाहीयेत तर आम्हीच तुम्हाला असं आवाहन करतो की मग जे ते नाही असं म्हणतात तर त्यांनी सांगावं की बाबा मग नेमके कोण आहेत आणि पोलिसांनी त्यांच्यावरती नक्की कारवाई केली पाहिजे. आणखीनही याच्यातनं आणखीन बऱ्याच गोष्टी उघड होतील. कारण नुकतंच जो प्रशांत बोस नावाचा याच घटनेमधला जो एक आरोपी आहे तो एक टॉपचा माओइस्ट आहे आणि त्याला देखील अटक झालेली आहे नुकतीच 1 महिन्यापूर्वी. तर त्याच्याही तपासातून आणखीन काय बाहेर येतं ते आपल्याला सगळ्यांना कळेलच. नक्कीच. हा तपास कोणत्या दिशेने जातो बघूया. तुषारजी मी परत येतो तुमच्याकडे. हो. मी आता ऍडव्होकेट प्रदीप गावडेंकडे जातोय. प्रदीपजी, भीमा कोरेगावच्या अनुषंगाने जी शहरी माओवादाची जी जो खटला उभा राहिलेला आहे, न्यायालयात जो खटला सुरू आहे, चौकशी आयोग त्याचं काम करताय, न्यायालयात त्याचं काम सुरू आहे आणि त्या सगळ्या एका प्रक्रियेचा तुम्ही एक वकील म्हणून भाग आहात. तर काय सांगाल तुम्ही या खटल्याबद्दल? स्वानंद, या प्रकरणामध्ये कोरेगाव भीमाच्या दंगली झाल्यानंतर ज्या ज्या इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत, ज्या FIR रजिस्टर झाल्या, जे गुन्हे रजिस्टर झाले, त्या सगळ्यांचा आपण नुसता पाठपुरावा जरी केला आणि त्याचं आत्ताचं स्टेटस जरी पाहिलं तरी मला असं वाटतं हे खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना क्लिअर होईल की नॅरेटिव्ह काय सेट केला गेला आणि रियालिटी काय. म्हणजे उदाहरणार्थ 2 प्रमुख म्हणजे बऱ्याच FIR दाखल झाल्या पण त्यातला आपल्या चर्चेचा विषय म्हणून 2 FIR ज्या आहेत, एक झाली हिंदुत्ववादी वर्गावर जी FIR दाखल झाली ती आहे आणि दुसरी तुषारनी दाखल केली ज्यांना आपण अर्बन नक्षल असं म्हणू, ती एक एल्गार परिषदेची एक FIR असतो. दोन्हीचा आज स्टेटस काय? मिलिंद एकबोटेंवर आणि इतरांवर जी FIR दाखल झाली त्यामध्ये आजपर्यंत चार्जशीट पोलीस फाईल करू शकलेले नाहीत गेल्या 2-3 वर्षांमध्ये. दुसरी गोष्ट, मिलिंद एकबोटेंना जामीन देताना पोलिसांनी जज, स्पेशल जज, जे ऑब्झर्वेशन दिलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी जे काही म्हटलं होतं त्या एका प्रेस रिलीज मध्ये, जो ह्या सगळ्या केसचा म्हणजे हिंदुत्वाद्यांनी दंगल केली ह्या सगळ्या ज्या नेरेटिव्हचा जो आधार आहे ती एक प्रेस रिलीज. त्या प्रेस रिलीज मध्ये मिलिंद एकबोटेंनी जे काही म्हटलंय ते कोर्टाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा भाग आहे. हे कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे, त्याच्यामुळे कोर्टाने त्यांना बेलही दिलेली. ओके, बरं, दुसरं, ही जी तथाकथित खूप आक्षेपार्ह प्रेस रिलीज होती ही सर्क्युलेटच झाली नाही कुठं, असं दुसऱ्या कोर्टाचा एक बेल देतानाचा आदेश आहे. हे या केसचं स्टेटस आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचे पुरावे नसल्यामुळं, काहीच नसल्यामुळं असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही की फक्त पब्लिक प्रेशरमुळे ती FIR दाखल झाली, त्याच्यामुळे ती FIR दाखल करून घ्यावी लागली. पण आजपर्यंत त्या केसमध्ये काही प्रोग्रेस नाही. त्याच्यामुळं या केसमध्ये आजपर्यंत चार्जशीट फाईल झाली ही वस्तुस्थिती आहे जी केस हिंदुत्ववाद्यांवर दाखल झाली. दुसरी जी केस तुषारने दाखल केली होती याच्यातलं जे इन्व्हेस्टिगेशन आहे, याच्यातलं जे स्टेटस आहे ते एक्झॅक्टली कॉन्ट्ररी आहे जी मी आता बोलतोय. याच्यात ज्या आरोपींना अटक केलं
त्यांच्या विरोधात खूप सबळ पुरावे सापडलेले आहेत. त्याच्यामुळे यातील कुणालाही बेल भेटला नाही आणि यांचे टाइम टू टाइम म्हणजे प्री चार्जशीट, पोस्ट चार्जशीट, बेल रिजेक्ट करताना कोर्टाने खूप इम्पॉर्टंट असे ऑब्झर्वेशन नोंद केलेले आहेत. त्यातलं एक महत्वाचं ऑब्झर्वेशन असं आहे की आरोप जे त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजने ठेवलेले आहेत ते प्रायमा फेसी खरे वाटतात. म्हणजे एकीकडे मिलिंद एकबोटे बाबतीत कोर्ट काय म्हणते की ते त्यांच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा भाग आहे. दुसरीकडे कोर्ट असं म्हणतंय की अर्बन नक्षल जे काही एल्गार खटल्यातले आरोपी आहेत त्यांच्यावर जे आरोप ठेवलेले ते प्रायमा फेसी खरे वाटत आहेत ऑन द बेसिस ऑफ एव्हिडन्स. हे आतापर्यंतचं म्हणजे स्टेटस आहे या दोन्ही केसेस. तिसरी गोष्ट, या सगळ्या प्रकरणाची तपास करण्यासाठी एक इंडिपेंडंट ज्युडिशियल कमिशन स्थापन करण्यात आले. या इंडिपेंडंट ज्युडिशियल कमिशनच्या समोर अत्यंत महत्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मिलिंद एकबोटेवर जी एफआयआर दाखल झाली ही जी तक्रारदार आहे अनिता सावंत, तिने माझ्याच क्रॉसमध्ये बजेट समोर हे सांगितलेलं आहे, कमिशन समोर हे सांगितलेलं आहे की तिने अफवेच्या आधारावर ती एफआयआर दाखल केलेली आहे. म्हणजे मिलिंद एकबोटे तिथं होते किंवा त्यांचा काही सहभाग होता किंवा भिडेपूर तिथं होते, या सगळ्या अफवा होत्या हे तिने माझ्या स्वतःच्या क्रॉसमध्ये आयोगासमोर सांगितलेलं आहे. हे तिथलं एक महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे. आणि बाकी जे काही मागाशी सौरभ बिरकरने सांगितलं हा बऱ्यापैकी सगळा त्या घटनेच्या अनुषंगाने जो इतिहास आहे तोही कोरेगाव भीमा कमिशनच्या समोर आलेला आहे. आणि चौथा एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं जो लिगल आहे तो या ठिकाणी मांडला पाहिजे की ही ज्या स्तंभाची जागा आहे त्याची सनद जी आहे ती त्या माळवदकर जमादार फॅमिलीकडे आहे आणि त्यांच्याकडे त्याचं पदेशनही आहे. ते आजपर्यंत त्यांच्याकडे पदेशन आहे. ती प्रायव्हेट जागा आहे. त्याच्यामुळे या ज्या सगळ्या घोषणा केल्या जात आहेत म्हणजे दलित समाजाला दिशाभूल करण्यासाठी की 100 कोटी दिले वगैरे, ह्या सगळ्या घोषणांचा काही आधार नाही. कारण जागाच प्रायव्हेट जागा आहे. तुम्ही जोपर्यंत ती अक्वायर करत नाही तोपर्यंत ती जागा प्रायव्हेट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दलित समाजाने समजून घेतल्या पाहिजे की ह्या एक मूर्ख बनवण्याचा धंदा हे सगळं सरकार करत आहे. आणि इनफॅक्ट हा जो 1 तारखेचा कार्यक्रम घेतात त्याच्यासाठी ही कोर्टातून परमिशन घ्यावी लागते आणि कोर्टाचा स्टेटस को आहे त्याच्यात. तसं असताना कोर्ट फक्त 1 दिवसाची परमिशन देते. तर ही सगळी एक कायदेशीर प्रक्रिया ह्या सगळ्या प्रकरणात आहे इतकं मला सांगायचं. प्रदीप, नक्कीच तुम्ही कायदेशीर प्रक्रिया सांगितली. मला याच्यात एक दुसरा ज्याला आपण म्हणतो अँगल तुम्हाला विचारावा असं वाटतो की ज्या वेळेला या सगळ्यात अटक सत्र आपण पाहिलं, मग ते वरवरा राव असू दे, सुधा भारद्वाज असू दे, रोना विल्सन असू दे किंवा ही जी सगळी नावं येतात, तर या सगळ्यांचे चेहरे बघितले किंवा त्यांची जी समाजातील प्रतिमा बघितली किंवा ती बनवलेली असू दे किंवा वास्तविक असू दे, काही त्या वादात आपण जायला नको, पण ही जी प्रतिमा आहे ही काय म्हणू आपण मानवाधिकार कार्यकर्ते किंवा विचारवंत लेखक अशा प्रकारची आहे. पण तरी देखील अटकेनंतर त्यांना लगेच जामीन मिळाला नाही. मध्यंतरीच्या काळात जो मृत्यू झाला त्याच्यानंतरही सरकारवर आणि उडले गेले, केवढ्या वयस्कर माणसाला तुम्ही कशा प्रकारे डांबून ठेवता, त्याचा कोठडीत मृत्यू वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर असं यांच्या विरोधात काय तपास यंत्रणांना मिळालंय की अजूनपर्यंत म्हणजे यांना जामीनही लगेच मिळाला नाही? याच्यातल्या 2 जणांना जामीन भेटलेला आहे. हो, एक हेल्थ ग्राउंडवर भेटलेला आहे, एक डिफॉल्ट बेल भेटला. त्यामुळे कुठलाही बेल यांना मेरिटवर भेटलेला नाहीये. वरवरा रावचा जो बेल आहे तो हेल्थच्या ग्राउंडवर दिलेला आहे. दुसरा सुधा भारद्वाजचा तो डिफॉल्ट बेल. हा, हे नक्कीच म्हणजे राजकीय पक्षांकडून वेगळ्या ऑर्गनायझेशनकडून आपण म्हणताय ते वातावरण तयार केलं गेलं मीडियाने. हे सगळे विचारवंत आहेत, कवी आहेत, मानवाधिकार कार्यकर्ते आहेत वगैरे वगैरे वगैरे. यांच्या विरोधात जे इन्व्हेस्टिगेशन झालंय आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे मानवाधिकार कार्यकर्ते असल्यामुळे किंवा ह्यांनी पुढे काहीतरी विद्रोही कविता म्हटल्यामुळे ह्यांना कोणाला अटक केलेलं नाही, जसं शरद पवार म्हणतात तसं. या सगळ्यांना UAPA खाली अटक केलेली म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्टच्या तरतुदीच्यानुसार यांना अटक केलं. ह्यांच्यावर IPCचे काही कलम आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या तपासातून जे उघड झालं की हे सगळे लोक बँड जी माओवादी ऑर्गनायझेशन आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी, या बँड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत, सक्रिय सदस्य आहेत. या ऑर्गनायझेशनसाठी, या बँड ऑर्गनायझेशनसाठी फंडिंग तयार करण्याचं, या बँड ऑर्गनायझेशनसाठी ह्युमन रिसोर्स पुरवण्याचं, यांच्यासाठी अम्युनेशन प्रोक्युअर करण्याचे आरोप यांच्यावर आहेत. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्याचाही आरोप यांच्यावर आहे. तर हे सगळे आरोप यांच्यावर आहेत. या सगळ्या तपासामध्ये हेही पुढे आलंय की यांचा कोरेगाव भीमाची जी काही दंगल झाली त्यातही यांचा सहभाग आहे. त्यांच्या कम्युनिकेशन्स मध्ये हेही आलंय की कोरेगाव भीमामध्ये जे काही झालं ते चांगलं झालं वगैरे वगैरे, अशा पद्धतीचेही पुरावे सगळे आलेले आहेत. त्याच्यामुळं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तेच की
पूर्ण हिंदुत्ववाद्यांवर जो आरोप झाला तो एका प्रेस रिलीजवर, त्या प्रेस रिलीज मध्ये आक्षेपार्ह काहीच नाही. दुसरीकडे यांच्यावर जे काही आरोप झाले ते आता इव्हिडन्सच्या आधारे कोर्टाच्या समोर आहे. त्याच्यामुळे यांना कुठलाही बेल भेटला नाही. यांना बेल भेटला नाही कारण यांच्या विरोधात कोर्टाला मान्य होतील अशा पद्धतीचे सगळे पुरावे आहेत. हे काही कवी यांनी कुठल्या तरी विद्रोही कविता म्हटल्या याच्यामुळे यांना अटक झालेली नाही. हेही समाजापुढे ठेवावं लागेल की या सगळ्यांना जी अटक झालेली आहे ती एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्यामुळे, सक्रिय सहभाग असल्यामुळे त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, त्याच्यामुळे यांना अटक झाली. इथं थोडस मी एक काही ऍड करू इच्छितो. नक्कीच नक्कीच तुषार. हा, आता प्रदीप दादाने सांगितलं आता आपल्याला की नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याच्या याच्यामध्ये त्यांना, तर याचा अर्थ काही लोक असं काढतात की हे ह्या सरकारने रचलेलं कुभांड आहे वगैरे वगैरे. तर मी ते अधिकची एक माहिती देऊ इच्छितो की 2013 साली बहुतेक पंतप्रधान तत्कालीन मनमोहन सिंग आणि इतर त्यांचे सहकारी पी चिदंबरम वगैरे यांची हत्या करावी अशा प्रकारचं एक माओवादी साहित्य प्रकाशित केलेलं आहे त्यांच्या अधिकृत याच्यावरून. प्रेस रिलीजच ते करतात, त्या दंडकारण्य ते ज्याला म्हणतात त्या भागातून ते करतात ते. त्याच्या खाली ज्या कमांडरने ते प्रकाशित केलेलं आहे त्याचं नाव आहे सह्याद्री. तर हा सह्याद्री म्हणजे कोण, तर हा कुख्यात नक्षलवादी जो आता एन्काउंटर मध्ये मारला गेला, तर मिलिंद तेलतुंबडेने तो आदेश फतवा काढलेला आहे की पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर जणांची हत्या करावी. त्याच्यामध्ये अगदी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं देखील नाव आहे, अशोक चव्हाण यांचं देखील नाव आहे. त्यामुळे याचा अर्थ सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की फक्त हे सरकार आहे म्हणून ते असं करतात असं नाहीये. त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. ते कुठलंही सरकार असो, कुठलंही लोकनियुक्त लोकप्रतिनिधी असो, हे सर्व त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांचे शत्रू आहेत. काँग्रेसचे विश्वकर्मा छत्तीसगडचे आणि त्या सहित जवळपास 31 काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या या नीच लोकांनी केलेली आहे. आणि यांची बाजू घेताना काँग्रेसच्या नेत्यांना अगदी त्यांच्या वरिष्ठ म्हणजे राहुल गांधींसारख्यांपासून त्या अगदी कनिष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत त्यांना थोडं तरी शरम लाज वाटली पाहिजे. त्यांना कुठंतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण एक राजकीय द्वेष करता करता एक राजकीय लाभ उठवण्यासाठी आपण नेमकी कुणाशी हातमिळवणी करतोय. कारण उद्या जेव्हा सत्ता येईल तेव्हा हे लोक काही त्यांच्याही बाजूने उभे राहणार नाहीयेत. कारण आजही माओवाद्यांची जी पत्रकं निघतायत ती या सरकार विरोधात निघतायत. ते उद्धव ठाकरेंच्या विषयी हीच भाषा बोलतायत. त्यामुळे आज जे सुपात आहेत ते उद्या त्यांनी असं समजू नये की आपण जात्यात येणार नाहीये. तर हे आपल्या सर्व लोकशाहीला घातक लोक आहेत आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन, भले आपल्या आपसात मध्ये राजकीय वादविवाद असतील, पण आपण सर्वांनी एकत्र येऊन यांची ही नक्षलवादाची कीड नष्ट केली पाहिजे. नक्कीच तुषार, तुम्ही जी माहिती दिली कदाचित याच्यावरून लोकांना अंदाज येऊ शकतो की नरेंद्र मोदी या व्यक्तीसाठी नाही पण भारताचे पंतप्रधान या पदासाठी 12 कोटीची गाडी का गरजेची आहे. मी प्रकाशकडे जातो. प्रकाशजी, आता आपण तुषारचं म्हणणं पण ऐकलं, प्रदीपजींनी जे सांगितलं खटल्याच्या संदर्भात ते पण ऐकलं. तुषारने तर सरळ सरळ सांगितलं की आणि तुम्हीही सांगितलं की हे सरकार हिंदुत्ववादी आहे असं म्हणून तो दलित विरुद्ध हिंदुत्ववादी हा संघर्ष पेटवायचा प्रयत्न केला गेला. तशाच प्रकारचं मांडणी ही तुषार दामगुडे यांचीही दिसली. प्रदीपजींनी तर सांगितलं की जे मिलिंद आपले मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी, संभाजी भिडे यांच्या विरोधात त्यांची जी नावं आली ती कशा प्रकारे आली आणि फक्त अफवेवरून त्यांची नावं आली. तर मुद्दाम म्हणजे हे दोघेही हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते आहेत म्हणूनच त्यांची नावं पुढे आली असं तुम्हालाही वाटतं? एक गोष्ट मी क्लिअर करतो की या लोकांची नावं घेण्यामागचा उद्देश त्यावेळेस राज्यामध्ये सत्ता आणि केंद्रामध्ये सत्ता ही भाजपाची होती. एखाद्या घटनेला समजा ही मी केलेली नाहीये, हे घडवून त्यांनी आणलेली आहे हे दाखवण्यासाठी हिंदुत्ववादी चेहऱ्यांना बदनाम करणं, नावांना बदनाम करणं, ह्या पाठीमागे पूर्ण कटकारस्थान आहे ते माओवाद्यांचा आणि अर्बन नक्षल्यांचा आहे. हे तर पूर्णपणे उघड झालेलं आहे. पण
ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस राज्यामध्ये सत्ता जी होती ते एक हिंदुत्ववादी विचाराची होती असंही त्यांना दाखवायचं होतं. आणि हे लोक कसं तुम्हा दलितांना कसं हे तुमच्या विरोधात आहेत हेही त्यांना दाखवायचं होतं. त्यामुळे यांची नावे गोवण्यामागचा जो काय उद्देश आहे तो हा एकमेव आहे की ह्या सरकारला हिंदू विरोधी दाखवायचं. त्यांना मुळात त्यांचा संघर्ष जो आहे तो राज्यघटनेविरोधातला त्यांचा संघर्ष आहे. त्यांना ही राज्यघटनाही नको आहे आणि हे सत्ताही नको आहे. जी लोकशाही पद्धतीची जी काही सत्ता आहे देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही आपलं राज्यघटनेच्या अनुसरून आपण सत्ता राबवतो, राज्यकारभार चालवतो, हे त्यांना नको आहे. त्यांना मुळात माओवाद्यांचं जे काही इतिहास बघितलं तर त्यांचा इतिहास पूर्णपणे रक्ताने माखलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. त्यामुळे ह्या लोकांना समजा इथं जर महाराष्ट्रामध्ये जर ह्यांनी जे कांड घडवून आणलं असतं, त्यांनी माओवाद्यांचं नाव येऊ नये त्यासाठी ह्या लोकांना पुढे हे करून ह्या लोकांची नावं पुढे घेऊन त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून त्यांना एक प्रायमा फेसी त्यांना असं उभं केलं गेलं की बा ही जी काही दंगल घडवून आणलेली आहे ती माओवाद्यांनी नसून हिंदुत्ववाद्यांनी घडवून आणलेली आहे. त्यामागचा एक उद्देश होता आणि ते तपासामध्ये ते उघडही झालं. आणि मिलिंद एकबोटे असतील आणि इतर कोणी हिंदुत्ववादी नेते असतील त्या लोकांना ज्यावेळेस बेल मिळाली, बेल आता मी काही कायदे पंडित नाहीये, आपले प्रवीणजींनी पूर्णपणे सांगितलेले आहे, पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला जे बेल मिळतं ते ह्याच मेरिटवरती मिळतं की ज्या व्यक्तीचा सहभागच नाहीये, प्रायमा फेसी कोर्टापुढे पुरावेच नाहीयेत की या व्यक्तींचं ह्याच्यामध्ये सहभाग आहे, त्यांना आतमध्ये ठेवून तर काय पाहिजे, ते सरळ बेल मिळून जातं. तसंच झालंय. पण याच्या उलट ज्या ज्या लोकांनी ह्या कटामध्ये सहभागी होते त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये बेल मिळालं नाहीये. त्यांना बऱ्याच जे काही बेल मिळाले एक दोन व्यक्तीला मिळालंय ते प्रवीणजी सांगितलेत, मी जास्ती काही सांगणार नाहीये. पण मिलिंद एकबोटे असतील की अन्य हिंदुत्ववादी नेते असतील त्यांना पुढे करून त्यांना बदनाम करून हिंदुत्ववादी विचारधारा वर्सेस दलित असा एक वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो यशस्वी झाला नाहीये असं माझं एक मत आहे. आणि हा जो काही घटनेमागे जी काही घटना घडली त्याला पूर्णपणे नक्षलवाद्यांचा पूर्ण पाठिंबा होता. ते तपासामध्येही उघड झालेला आहे. आणि याच्यामध्ये कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनांचा किंवा हिंदुत्ववादी संघटना दलित समाजाविरोधात आहेत हाही कुठलाही एक त्यांनी एक रचवण्याचा जो कुंभाड रचवण्याचा प्रयत्न केला होता तोही या ठिकाणी या तपासामधून आपल्याला बाहेर आला. नक्कीच प्रकाशजी, मला या नोटला सौरभ तुमच्याकडे यावंसं वाटतंय, कारण की हे जे मगाचपासून एक मांडणी होतीये की दलित समाज विरुद्ध हिंदू अशा प्रकारचा हा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न होतोय. आणि हे एक प्रकारे माझ्या मते स्लो पॉइझनिंग जसं म्हणतात ते काय असं एका रात्रीत घडलाय अशातला भाग नाहीये. तर तुम्ही आता जयस्तंभाचा पूर्ण इतिहास, ती लढाई कशी झाली, काय झाली, हे सगळं मांडणारी एक पुस्तिका तुम्ही आता स्वतः येऊ घातलेली आहे. त्यात तुमची एक महत्वाची भूमिका आहे त्या सगळ्या पुस्तिकेच्या निर्मितीमध्ये. तर अशा प्रकारचं जे समाजात फूट पाडणारं साहित्य आहे हे दरवर्षी त्या भागात जाणीवपूर्वक तिथे आणलं जातं का, त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं का, काय सांगाल याच्याबद्दल? अगदी म्हणजे मला ह्या मुद्द्याकडे यायच्या आधी एक मुद्दा ऍड करावा असं वाटतो की जे तुषारजींनी सांगितलं, जे प्रकाशजींनी सांगितलं की माओवाद्यांनी भीमा कोरेगावचा विषय त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी म्हणून हे स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणून रीतसर वापरलेलं आहे, हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जे कोण ऐकतायत त्यांनी सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की भीमा कोरेगावचा जाती अंताच्या लढाईशी काहीही संबंध नाही. मुद्दा याच्यात असा आहे की माओवाद्यांनी हे स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणून हा विषय वापरला कारण दंगली घडवण्यासाठी किंवा सत्ता उलथवून टाकण्यासाठी पर्यायाने मोबिलायझेशन खूप गरजेचं असतं. मोबिलायझेशन करायचं असेल तर लोकांच्या मनात आग पेटवावी लागते, द्वेष पेरावा लागतो आणि ह्यांनी हा विषय घेतलाय. आता याच्यात महार बांधवांचा उल्लेख जो आलेला आहे तो बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री नावाची एक पलटण होती कोरेगाव भीमाच्या लढाईत. त्या ह्याच्यात बरेच इथले नेटिव्ह लोक जी होती ती होती, फक्त ती महारांची बटालियन होती का तर नाही. एक प्रोपगंडा असाही चालवला जातो की महार बटालियन किंवा महार रेजिमेंट ही तिथे लढलेली आहे. तर महार रेजिमेंट अस्तित्वात जी आली ती 1941 मध्ये अस्तित्वात आली आणि नंतर ती परमनंट झाली. पहिल्या महायुद्धाच्या आधी
111 महार बटालियन अशी नावाची इंग्रजांनी एक बटालियन तयार केली होती. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर महार बांधवांची त्याच्यात सैन्य भरती झाली. फक्त पहिल्या महायुद्धासाठी त्यांना पोर्टर म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं. त्याच्यानंतर पहिल्या महायुद्धानंतर ही जी महार बटालियन आहे ती विसर्जित करण्यात आली. आता या संदर्भाने जे खोटे काय म्हणतो आपण संदर्भ आहेत, द्वेषपूर्वक जे संदर्भ आहेत ते जाणीवपूर्वक 6 महिने नाही, म्हणजे मगाशी आय थिंक प्रकाशजी म्हणले की 6 महिने, माझ्या वाचनात तर हे 2013-2014 पासून रीतसर चालू आहे, असं हे व्यवस्थित प्रकरण चालू आहे. या संदर्भात श्रद्धा कुंभोजकर या बाईंनी त्या ज्या इतिहासाच्या पुणे विद्यापीठातील इतिहासाच्या त्या हेड आहेत वाटतं, त्यांनी 2012 साली जर्मनीत एक भाषण केलं होतं. त्या ह्याच्यात हा प्रोपोगंडा त्यांनी तिथे मांडला होता, जर्मनीत केलेल्या भाषणात. त्याच्यानंतर जर्मनीत झालेल्या भाषणाचं जे काही त्यांचं ट्रान्स्क्रिप्ट होतं त्याचं भाषांतर झालं, त्याची छोटी पुस्तकं बनवण्यात आली आणि फार मोठ्या प्रमाणावर ती दरवर्षी तिथे वाटली जायची आणि याच्यातनं हा प्रोपोगंडा पसरवला गेला. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे, भारत मुक्ती मोर्चाचे विलास खरात यांनी 1 जानेवारी 1818 स्वातंत्र्याचे बंड असं एक पुस्तक लिहिलं. ते बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर दिल्लीने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. ह्याच्यात म्हणजे इतकी प्रक्षोभक त्यांनी काही काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की त्या म्हणजे 4 चौघात सांगूही नये, त्याला काही बेस नाही, फक्त लोकांनी पसरावा यासाठी. यातलं महत्वाचं एक गोष्ट अशी आहे की या पुस्तकाचं प्रकाशन ऑक्टोबर मध्ये शनिवार वाड्यावर झालं, ऑक्टोबर 17 मध्ये, म्हणजे 2017 मध्ये. याच्यात शेवटच्या चॅप्टरचा शेवटचा वाक्य असं आहे की जर आम्ही जे म्हणतोय, असे सांगतोय, मी एक्झॅक्ट वाक्य नाही सांगत ते, आत्ता पुस्तक नाही माझ्यासमोर, आम्ही जे सांगतोय ते ऐकलं नाही तर पुण्यात ब्राह्मणांविरुद्ध दंगली पेटतील, 1 जानेवारी 2018 रोजी दंगली पेटतील, असं रीतसर विलास खरात यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे ही दंगल झाली सुद्धा, म्हणजे हा सुनियोजित कट होताच. भाग 1. भाग 2, की या संदर्भात मी फक्त एक पुस्तकाचं उदाहरण दिलंय, अशी हजारो पुस्तकं आहेत आणि ही पुस्तकं राजरोसपणे उघड्यावर पुण्यात मिळू शकतात. मी स्वतः जाऊन घेऊन आलेलो आहे, आता जागा वगैरे सांगत बसत नाही, पण मी स्वतः जाऊन घेऊन आलेलो आहे. सो हा प्रोपोगंडा पसरवण्याचा, खोटा इतिहास पसरवण्याचा त्यांनी बरेच वर्ष प्रयत्न केलाय आणि मी नक्की म्हणेन की तो त्यांच्या अनुषंगाने, म्हणजे त्यांना जे करायचं होतं त्याने तो यशस्वी झालेला आहे. याच्यावर जास्तीत जास्त चर्चा, परिचर्चा, पुस्तकं, लेख असं करून हा नेरेटिव्ह खोटा कसा आहे हे सांगण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी मी न्यूज डंकाचे खरंच हार्दिक अभिनंदन करतो. यासाठी मुद्दा असा आहे की दलित बांधवांनी, तथाकथित दलित बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे की जी माहिती आपल्याला दिली जाते ती खोटी आहे. ही जाती अंताची लढाई नव्हती. जाती अंताची लढाई आपण असं नक्की म्हणू की चौदार तळ्यावर लढली गेली, ती पती पावन मंदिरात लढली गेली, ती पंढरपूरच्या मंदिरात लढली गेली. ही आपली आदरस्थानं आहेत. याचा आपण सगळ्यांनीच मिळून, फक्त दलित बांधवांनी नाही, आपण सगळ्यांनीच, भारतीय नागरिक म्हणून आपण सगळ्यांनीच याचा अभिमान ठेवला पाहिजे. ज्या खोट्या इतिहासाचा संदर्भ नाही तो संदर्भ देऊन द्वेष पसरेल असं काम कोणी करू नये, हे साधारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात असं ते काय सांगून लोक ऐकत नाहीत, त्याला नॅरेटिव्हला काउंटर नॅरेटिव्ह करणे हाच एक गोष्ट आहे ती, त्याने आपण करूच यात. म्हणजे सौरभ, याच अनुषंगाने एक थोडस पुढे अजून की आता एक चित्रपट या सगळ्या विषयावर येणार होता, माझ्या मते 1 जानेवारीलाच तो प्रदर्शित होणार होता, पण तो झाला नाहीये. काय त्याच्या मागे कारण आहे मला माहित नाही, पण अगदी अर्जुन रामपाल त्याच्या मुख्य भूमिकेत आणि सनी लिओन लावणी साठी म्हणून त्या चित्रपटात वगैरे अशा प्रकारचं, म्हणजे म्हणतात तसं एखादी बिग बजेट हिंदी फिल्म असावी तशा प्रकारची ती चित्रपट तो बनवला गेला, अगदी श्रेया घोषाल गायला वगैरे सगळेच. तर हाही अशाच प्रकारचा एक नरेटिव्ह बिल्डिंगचा भाग आहे. हो, हा रितसर नरेटिव्ह बिल्डिंगचा भाग आहे. याच्यात तो पिक्चर अजून कोणी बघितलेला नाही. आता सध्या तो आता ऑक्टोबरला येणार होता असं त्यांनी जाहिरातही केली होती. त्या अनुषंगाने बरेच पैसे तिकिटाच्या आणि कलेक्टही झाले होते. जे कोण याचे प्रोड्युसर आहेत ते माजी IAS अधिकारी आहेत. त्यांनी स्वतःही याच्यावर बराच खर्च केलाय, पण हा नॅरेटिव्ह बिल्डिंगचाच भाग आहे. सध्या तो पिक्चर अजून आलेला नाही, कारण तो त्यांच्या अंतर्गत आर्थिक वादामुळे अडकलेला अशी साधारण माहिती आहे. नक्की त्याचं काय झालंय, हे काय झालंय, कधी येणार आहे आता सध्या माहिती नाही. याच्या अगेन्स्ट OBFC कडे, CBFC कडे, सेंट्रल ब्युरो ह्याची जी फर्म, त्याच्याकडे बऱ्याच तक्रारी गेलेल्या आहेत. या संदर्भात CBFCने असं म्हणलंय की आम्ही पिक्चर रिलीज झाल्याशिवाय किंवा आम्ही बघितल्याशिवाय यावर काही कमेंट करू शकत नाही, आणि त्यांना जर काही तो दाखवायचा असेल, विच इज करेक्ट, तो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.
जर तुम्हाला काही याच्यावर तुमचं म्हणणं असेल, तुम्ही अशा स्वरूपात मांडणी करू शकता आणि ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. साधारण आता या त्या पिक्चरचं असं स्टेटस आहे. येस. मला तुषार पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येतो. एकतर म्हणजे की सुरुवातीपासून आपण जी चर्चा करतोय त्यात एक उल्लेख आणि जो तुम्ही वारंवार याआधी पण अनेकदा करता की जी एल्गार परिषद झाली त्याच्यात मोठमोठ्या घोषणा दिल्या गेल्या, स्तंभाच्या दृष्टीने पण मांडणी केली गेली, पण हे जे व्यासपीठावरचे नेते होते, मग अगदी बीजी कोळसे पाटलांपासून ते उमर खालिद पर्यंत, यातले कोणीच त्या जयस्तंभाच्या ठिकाणी गेले नाहीत. नाही. हा एक भाग जो त्यावेळेला आपण बघितला. आणि त्याच्यानंतर एल्गार परिषद कशी चिथावणीखोर भाषणं झाली वगैरे हे सगळं माहिती. आणि त्यानंतर 2018 साली ही घडलेली घटना डोळ्यासमोर असतानाही पुन्हा एकदा एल्गार परिषदेला परवानगी दिली गेली, एल्गार परिषद भरवण्यात आली पुन्हा आयोजनात आणि त्यात सगळ्या लोकांची, आणि तिथून पुन्हा हिंदू समाजाविरोधात चिथावणीखोर भाषणं करून समाजात फूट पाडण्याचा, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. कसं बघता? म्हणजे एकदा म्हणतात की दुधाने तोंड भाजल्यावर माणूस ताक सुद्धा फुंकून पितो, तरी पुन्हा आम्हाला एल्गार परिषदेसारख्याच कार्यक्रमांना सारखी परवानगी द्यायची आणि व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचंय? इथं मला पोलिसांचा एक शंडपणा म्हणू आपण त्याला सरळ, कारण याशिवाय दुसरा चांगला शब्द देखील मला सुचत नाहीये की हे पोलीस कशा प्रकारचा भेदभाव करतात आणि जेणेकरून मग समाजामध्ये त्यांच्या प्रती कसा रोष निर्माण होतो, व त्यातूनच कसे तरुण त्यांच्या विरुद्ध एक हिंसक कारवायांमध्ये सामील होतात. तर आपल्याला दिसेल की बामसेफ सारखी संघटना जी उघड 2018च्या 1 तारखेला ब्राह्मणांविरोधात दंगल उसळेल अशा प्रकारची वक्तव्य लिहिते, बोलते आणि प्रकाशित करते, तरीही त्याच्या विरोधात तक्रार देऊनही पोलीस 1% देखील कारवाई करत नाहीत. आणि दुसरीकडे आपण पाहतो की या जयस्तंभाचे जे इन्चार्ज आहेत, त्यांचा जो आजचा वंशज आहे ऍडव्होकेट रोहन माळवतकर म्हणून, तर त्याने त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांसहित एक पुस्तिका लिहिण्याचा प्रयत्न आता केलाय आणि तो एक नुकतं प्रकाशित देखील होणार होता. तर त्याला वारंवार पोलीस चौकीमध्ये बोलून घेणे, त्याला तिथं बसून ठेवणे, अशा प्रकारची एक मानसिक हॅरेसमेंट त्याला केली जाते. आता दुसरं बघितलं तर राहुल पटांगळे सारखा एक तरुण तिथं मृत्युमुखी पाडला. तर मला सांगा, आज तो फक्त एक मराठा समाजातला तरुण आहे. खरं तर जाती उल्लेख मला करायला आवडत नाहीत, पण काही कारणास्तव तो करायला लागतो, कारण संदर्भ आहे. तर त्याच्या ऐवजी जर खरोखर तिथे एक महार तरुण मृत्युमुखी पडला असता, तर फक्त कल्पना करा की काय काय घडलं असतं. तर अगदी बीबीसी पासून ते अगदी लोकल चॅनल पर्यंत सर्वांनी आजपर्यंत हिंदुत्ववाद्यांनी केलेला एक दलिताचा खून अशा प्रकारचं नॅरेटिव्ह चालवलं असतं. दुसरं म्हणजे विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी त्या कुटुंबाला आर्थिक मदत, मग आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या तिथं घोषणा यांचा पाऊस पडला असता. पण आज फक्त एक सवर्ण समाजातला मुलगा आहे, ज्याचं काहीही या सगळ्या विषयाशी काही देणं घेणं नाहीये, तो सरळ मारला जातो. आणि या पूर्ण समाजाला, आज आपल्या राजकीय नेत्यांना, आज आपल्या चौथ्या स्तंभाला, वृत्तपत्रांना 1% देखील दुःख वाटत नाही. आजही कुणी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. दिल्ली स्थित जी हिंदी आणि इंग्रजी भाषिक न्यूज चॅनल म्हणवतात स्वतःला, ते आजही त्या तरुणाचा एक दलित तरुण म्हणून उल्लेख करतात आणि त्याचा वापर पुन्हा या समाजामध्ये तेढ पसरवण्यासाठी म्हणून करतायत. तर मला असं विचार, कुठे हो मग तुमच्या त्या संविधानातील समतेचं जे तुम्ही गोडवे गाता ते कुठे आज आहेत का? मग जर एका दुसऱ्या समाजाला जर त्याबद्दल द्वेष वाटला, ते त्यातून काही जर वक्तव्य करत असतील, तर मग त्यांना दोष देता येईल का? तर मी काही त्याचं समर्थन नाही करत. आजही तो जो काही तिथं जयस्तंभाला जे काही भाविकतेने जातात, ठीक आहे, जातात, त्यांना ठीक वाटतंय, पण त्याचा वापर आपण समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी करतोय का, याचा विचार ज्याचं त्याने करायचा आहे. मी त्यांना कुणाला सांगणारा कोणी काही मोठा त्यांचा कोणी नेता किंवा कोणीच नाहीये. पण आज आपण सगळ्यांनी बसून 1818ला काय झालं
याच्यावरून 2018 मध्ये एकमेकांची डोकी फोडावीत का? हे बाबासाहेबांना अपेक्षित आहे का? हे शिवाजी महाराजांना अपेक्षित आहे का? हे ज्योतिबा फुलेंना अपेक्षित आहे का? हे सावरकरांना अपेक्षित आहे का? तर आपण ह्या सगळ्या इतिहासाकडे का बघायचं असतं? तर आपण त्यातल्या चुकांमधून शिकायचं असतं. 500 लोक जर एक साम्राज्य संपवण्यासाठी जर पुरेसे असतील तर कशासाठी एवढा कोट्यवधींचं आपण दुसरं महायुद्ध लढलो? हा प्रश्न आपण कधीतरी आपण स्वतःला विचारणार आहोत का? की एका लढाईमध्ये एखादं साम्राज्य संपू शकतं का? आणि त्या लढाईनंतर मग खरोखर इंग्रजांनी तुम्हाला त्या प्रकारचा मान सन्मान दिला का? 1942 दुसरं महायुद्ध होईपर्यंत महार समाजाला त्यांनी मिलिटरीमध्ये घेतलं का? जे आपण आज नॅरेटिव्ह उभं केलंय की आपण त्यातनं महारांचं किंवा काय ते बदला घेतला वगैरे, तर संभाजी महाराजांची हत्या देखील झाली 1789 ला, 1689 ला. आणि त्यांचा बदला घेण्यासाठी आपल्याला 139 वर्ष वाट बघावी लागली का? आणि मग त्यांच्या कुटुंबातले जे खुद्द त्यांचे वंशज होते, जे की शाहू छत्रपती, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या हत्यारांना पेशवाई दिली का? ते काय त्यांनी बक्षीस दिलं होतं का? पण आज आपल्यामध्ये ती स्वतःला खरे प्रश्न विचारण्याची आणि ते खरे प्रश्न मिळवण्याची खरंच तेवढं धाडस आहे का? मी नेहमी म्हणतो की हा देश आज आपण ज्या प्रकारे प्रत्येकाचं उदात्तीकरण करत चाललोय, खरोखर आपण तेवढं आहोत का? तर आपण सर्व तसे काही नाहोत हे दुर्दैवाने मानावं लागतं. कारण फक्त 15,000चं सैन्य घेऊन तो अल्लाउद्दीन खिलजी तुंगभद्रेच्या किनाऱ्यापर्यंत गेला. तो आला होता अफगाणिस्तानामधून. मग या रस्त्यामध्ये येणारे सगळेच, तर त्या काळामध्ये तर काही शीख वगैरे नव्हते, पण त्यांचे पूर्वज असतील, मग जट असतील, मग गुज्जर असतील, मग इथले मराठी असतील, मग इथले महार असतील, मग आणखीन कुणी असतील, काय करत होते होते? आपण जर एवढे शूर होतो तर यांच्या पुढे आपण कसं पराभूत झालो? तर हे फक्त एकाच गोष्टीमुळे पराभूत झालो, कारण आपण कधीही एक नव्हतो. आपल्याला यामध्ये आनंद वाटतो की आपण एकमेकांचं खच्चीकरण कसं करू, आपण एकमेकांमध्ये भेद कसे निर्माण करू. मग अशी सौरभजींनी उदाहरण दिलं, मी ऐकलं ते. या लढाईमध्ये आपल्याला एक प्रसंग दिसतो की जो सिद्धनाग महार हा त्या सिद्धनाग की रायनाग मला वाटतं आहे त्याच्यामध्ये, हा पेशव्यांच्या बाजूने लागला. सिद्धनाग महार. तर त्याच्यामध्ये ते प्रसंग आहे, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की त्या काळात जातीवाद नव्हता का? तो होता. काही जातीवादी ब्राह्मण समाजातल्या सरदारांनी आक्षेप घेतला की या सिद्धनाखाचं आमच्या शेजारी तंबू नको. तर तो एक पाटणकर नावाचा दुसरा ब्राह्मण सरदार काय म्हणतोय की ही जेवणाची पंगत नाही, ही शूरांची पंगत आहे, या सिद्धनाखाचं तंबू इथंच राहील. आणि तो सिद्धनाग महार पेशव्यांच्या बाजूने शौर्याने लढला. ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची नाहीये का? तर ही गोष्ट आपण अभिमानाने मिरवली पाहिजे. तर आपण काय मिरवतोय? एवढं मोठं मराठा साम्राज्य, अगदी अटक ते खाली तुंगभद्रेपर्यंत सत्ता गाजवणार आहे. ते बोलले आम्ही संपवलं आणि आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे. मग काय तुमचं राज्य आलं नाही, तर आपल्याला सगळ्यांनी गुलाम बनवलं आणि आपलं शोषण केलं. आता हे सगळं जे काही झालं, माझं पुन्हा याच्यात शेवटचं सांगणं हे की हे इतिहासामधले दाखले हे फक्त आपण त्यातनं चुकांमधनं काही बोध घेऊन आज आपण एकत्र राहण्यासाठी जर काही होत असेल तर आपण त्यांचा वापर करावा, जरूर करावा आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सामील करून घ्यावा. हिंदू समाजाने आपले दरवाजे सर्वांसाठी नेहमी उघडे ठेवलेत. हिंदू समाजाकडनं चुका घडल्यात, 100% घडल्यात, त्याचं ते प्रायश्चित्त घेत आहेत, अजूनही घ्यायला तयार आहेत. त्यांनी खुल्या मनाने त्यांचं स्वागत करायला ते तयार आहेत. जे कुणी त्यांना आपले हिंदुत्ववाद्यांना किंवा हिंदूंना एक मत्सर भाव बाळगतात, शत्रुत्व बाळगतात, त्यांनी आता एक आपल्या बसून आपण नेमकं त्यांचं मत्सर करून हिंदूंचा किंवा इतरांचा नेमकं काय हासिल केलं, काय मिळवलं याचं एकदा आत्मपरीक्षण करावं. त्यांना काही राजकीय मिळालं असेल, त्यांना काही आर्थिक मिळालं असेल तर ठीक आहे, पण मला तर असं काही चित्र दिसत नाहीये. आपल्या सर्वांनी गुण्यागोविंदाने राहण्यामध्येच आहे. याचा फायदा नक्षलवादी घेत आहेत, याचा फायदा जिहादी घेत आहेत. ज्या भारत देशावरती बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं प्रेम केलं, तो भारत देश अखंड राहावा म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. नक्कीच तुषारजी, तुम्ही जी मांडणी केली
ती अगदीच सगळ्यांच्या डोळ्यात एक प्रकारे अंजन घालणारी आहे. इतिहासातनं आपण शिकूया आणि आपल्या सगळ्यांचे आणि या राष्ट्राचे भविष्य जास्तीत जास्त उज्ज्वल कसं होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. आपण सर्व मान्यवर आपला मौल्यवान वेळ काढून या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या न्यूज डंकाच्या प्रेक्षकांसाठी एक चांगली साधक बाधक चर्चा आपण या ठिकाणी केली. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो. न्यूज डंका कायमच राष्ट्रवादाचा आवाज बुलंद करण्यासाठी असे वेगवेगळे विषय घेऊन आपल्या भेटीला येत असतो. तेव्हा न्यूज डंकाचा हा युट्यूब चॅनल आपण सगळ्यांनी जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांना कळू दे की खरा इतिहास काय आहे, खरं नेमकं काय घडलं आणि त्या इतिहासाची मोडतोड करून आपल्या समाजात आपल्या सर्व बंधूंमध्ये फूट पाडण्याचा कसा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो देशविरोधी शक्तींकडून. लवकरच भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.